एका राजाला सुंदर अशी मुलगी होती बरं का. एका राजाला सुंदर अशी मुलगी होती. मोठ्याची पोरगी सुंदरच असते. आणि राजाची मुलगी सुंदर होती आणि त्या सुंदर मुलीसाठी सुंदर मुलगा पाहिजे म्हणून राजाने सैनिकांना पाठवलं, जा माझ्या मुलीसाठी वर शोधून आणा, सुंदर पण पाहिजे आणि माझी मुलगी 32 गुणी आहे, तो सुद्धा 32 गुणीचा असला पाहिजे. सैनिकांनी पूर्ण राज्यभर शोधलं. 27, 28, 29 पर्यंत सगळे भेटत होते, पण 32 गुणी बाबा भेटलाच नाही. एक भेटला, 30 गुणी भेटला. सैनिकांनी विचार केला, आता 32 गुणी तर नाही, पण शेवटचा 30 गुणापर्यंत आलेला आहे. मानलं त्याला. लग्न ठरलं, सगळं झालं. आमच्याकडं नवरदेवाला मंदिरामध्ये आणतात लग्नाच्या अगोदर आणि तिथे शेवंतीचे कपडे दिले जातात. तुमच्याकडे देतात? मग तुमचं आमचं सारखंच आहे है ना. मग शेवंतीचे कपडे देतात. ते कपडे द्यायला बाबा तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर राजाला वाटलं जावयाशी बोलावं, काहीतरी 2 शब्द मनात खटखटत होतं. ते गेले तिथं, शेवंतीचे कपडे दिले आणि बाजूला घेतलं. म्हणजे जावया बाबू, मला एक विचारू असं वाटतं. विचारू ना. माझी मुलगी ना सुंदर पण आहे आणि 32 गुणांनी लक्षणाने युक्त आहे. तिला मला 32 गुणीच मुलगा पाहिजे होता, पण अख्खा महाराष्ट्रभर नाही देशभर शोधलं, पण 32 गुणी मिळाला नाही. पण शेवटचे तुम्ही 30 गुणी मिळाले. मला फक्त तुम्हाला एवढंच विचारावं असं वाटतं का ते 2 गुण कसे काय कमी पडले? काय म्हटलं? ते 2 गुण कसे कमी पडले? तर त्याने सांगितलं, बाबा सासरे बुवा, मला काही येत नाही आणि मी कोणी सांगितलेलं ऐकत नाही, हे 2 गुण कमी पडले. राजाने म्हटलं, हे 2 गुण सोडून बाकीचे 30 गुणाचा काय उपयोग आहे का? काय ती करावी 32 करावी 32 लक्षणे. नाक नाही तिने, श्रीमंताची पोरगी आहे पण नाकावर म्हशीनं पाय दिलाय, काय उपयोग आहे तुझा? हा, नाक पाहिजे. नाक नाक नीट लागतं. नाक नाकी डोळी छान आहे बरं का डोळी. आम्हाला परमार्थामध्ये नाकच नाही. आमचं सगळं बिगर नाकाचं चाललंय. एका बाईनं नकली नाक घातलं होतं, हो ना. नाकच नव्हतं तिला, तिने असं नकली नाक घातलं असं आणि त्याच्यात घातली नथ आणि गेली बाजारात. बाईने नथ घातली ना तर बाई झटकाच मारते, असा झटका मारत मारत गेली आणि ती पण गेली बोले बाबा मिरचीच्या दुकान बाजारात. लाल मिरच्यांची मिरचीवाले मोठे बाजार असतात बरं का. गिरायक पाहिलं का खालून असं उलवरत करतात, घ्या 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 घ्या. आता ती उधळली मिरची आणि हिच्या नाकात गेला ठसका. नदी सकट नाक पडलं त्याच्या मिरची. आता नाक पडल्यावर मग काय आहे? म्हणून परमार्थ रीतीचा करायचा. परमार्थ म्हणजे काहीतरी नाही म्हणा म्हणे नाही. दिस इज नॉट डिस्कसिंग सब्जेक्ट. परमात्मा कोराच्या गोष्टी
प्रमाण दिलं. प्रमाण कसं असावं, जसं हिरा कोंदाणामध्ये बसवत तसं, नाहीतर चांगल्या रेशमाच्या गोदडीला गोंडपाटाचं ठिगल लावल्यासारखं होतं कधी कधी. तसं नको, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. हो, अजून त्यांनी पुढे सांगितलं तर बाबांनो, परमार्थ काहीतरी नाही. दिस इज नॉट डिस्कसिंग सब्जेक्ट बट आवर एक्सपिरियन्स. ती आपली अनुभूती असावी, ते सांगायचं नाही. परमार्थ बोलत माऊली म्हणतात, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनिते हे शस्त्र, आणि आत्मा अवतरविते मंत्राक्षरी ये. ज्ञानेश्वरीचे अक्षर म्हणजे काळ्या शाईने लिहिलेली अक्षर नाहीये. पोराच्या ढुंगणाखाली जो आपण पेपर सारतो ना, त्या पेपरवर लिहिलेली अक्षर ज्ञानेश्वरीची नाहीये. हो, हे आत्म्याचं प्रकटीकरण करण्याचे ते मंत्र आहेत. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय ते हे गीता निधान. आत्मा नावाची वस्तू जीवाला प्राप्त होते, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. आणि ब्रह्मानंद लहरी गपचूप ठेवली, कुठं केली. तुमच्याकडे बरे बाबा, आमच्याकडे लय धिंगाणा आहे सगळा. आमच्याकडे एवढा धिंगाणा आहे. काळ उडी विष केला अमृताचा नाश. माझ्या माऊलीनं सांगितलं, हो माझा मराठाची बोल कौतुके, तो अमृताचे ही पहिला जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविणे मी. मराठीच्या शब्द समूहातून अशी काही मी अक्षर शोधून आणीन का ती अमृताला सुद्धा पैंजण जिंकतील. है ना. बऱ्याच महाराजांना असं वाटतं आमच्यासारख्या, आता हे सगळे आमचे गुरुवारी मंडळी बसले म्हणून त्यांच्या समोर बोलतोय. बऱ्याच लोकांना असं वाटतं, हो गीतेचे संस्कृतचे श्लोक बोलले म्हणजे बुवा मोठा. नाही नाही नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे संस्कृत बोलूच नाही, आणि बोललं तर योग्य उच्चार करता येत असं बोलावण्याचा दोष लागतो. बरोबर ना बाबा. विठ्ठला म्हणून माऊलीनं माझ्या एवढं मुबलक 7,000 श्लोकावर माझ्या माऊलीनं 9,500 ओव्या केल्या ना. एक एक ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी रोज वाचावी, अनुभवावी. काय अनुभव आहे तुम्हाला सांगतो. काय अनुभव आहे, छातीवर हात ठेवून प्रत्येकाने सांगतो ज्ञानेश्वरीचा अनुभव काय. तुम्हाला सांगतो, सद्गुरूकडून ज्या दिवशी बोध होईल ना, ज्या दिवशी बोध होईल त्या दिवशी ज्ञानेश्वरीच्या ओव्या मला फक्त 12 वाचून दाखवा तुम्ही सलग. डोळ्यात जर पाणी नाही आलं ना, माल काढून दारू पिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीची अनुभूती आहे की जो नामाचा जो मंत्र आहे ना, त्या नामाचं जे आवर्तन केलं जातं, 3.5 मात्रेचं नाम आहे, आणि ओवी सुद्धा 3.5 मात्रेची माऊलीची. आणि तिचं आवर्तन करत असताना हो जीवाच्या ठिकाणी तो भाव निर्माण होतो. जीव कमीत कमी 2 फूट तरी वर उडतो, माहिती तुम्ही. म्हणून सांगितलं नुसतं बोलायचं नाही. नुसतं बोलून काहीच होणार नाही. बोलाचीच भात बोलाचीच कडी. जेवण कोण तृप्त झाला. माझं लग्न झालं नवीन बाबा, हो की नाही बाबा. माझं नवीन लग्न झालं. माझी सासू लय गरीब, खायला घरी अन्न नाही बरं का, पण ताठा कमी. हो, खायला घरी अन्न नाही. आणि मी लग्न झालं पहिल्यांदा जावायला गेलो तिच्या घरी, आणि गेलो तुम्हाला सांगतो, बसलो जेवायला, ताट आणून ठेवलो, आणि सासू काय बोलते मला माहितीये, जावाय बापू खीर आहे, पुरी आहे, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहेत, ओ लोणचं आहे, पापड आहे, चांगली भाजी आहे, समजून खा. काय म्हटली, समजून खा. मी पण काय कच्च्या गुरुचं नव्हतो. मी जशी आली तशी डाव्या हाताने कानपाडीतच हाणली होती. आणि सासूला सांगितलं, बाई असं समजू नका जावाईनी मागली, असं समजा सासरे बुवानी मागली. समजून परमार्थ होत नाही. समजून परमार्थ होत नाही. कर्तळी आवड कैसा कर्तळी
आवळा घ्यावा तसा परमार्थ सोपा आहे, देव सोपा आहे. पण पारी याचा रवा एका भूमीवर यत्न परोपरी साधन तैसे. पारा सांडला ना तो जसा उचलता येत नाही, बरं की नाही. मग तसं माऊली म्हणतात, संत म्हणतात बाबाने, इतर साधनाने जर देवाला आकलाला गेलात ना नाही सापडणार तो. भाव बले आकळे येरबी ना कळे. मग साधन आहे, आणि साधन कसलं आहे? एकच साधन आहे, ते नाम. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. सगळी साधना बांध करी मोडून या वाटा सूक्ष्म, बारीक बारीक वाटा सूक्ष्म मोडून टाकल्या. केला राज्य भारत आले आयचं. बघा आता बीजेपीच्या सरकारने मोठे मोठे रोड बनवले. आमच्या मुंबईवरून समुद्र येतो बरं का, अहो 4 तासाच्या आत मी जायला लागतो, 12 तास लागायचे. केला राज्यभार. हा, आमचं काय झालं माहिती का, आम्ही संतांच्या वाटेवर टाकले काटे. हा, त्याच्यामुळे संतांचा मार्ग काही कळत नाही. आमचे संत जे आहेत ना, माऊलीच्या नंतर जेवढे जन्माला आले ते काय म्हणतात माहिती का, जाडू संताचे मारक आड राणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला. काय शेष उरला? गुरुच्या ताटातलं जेवण जेवायचं त्याला शेष म्हणतात का? तो का म्हणे शेष शेवीन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. साधू संतांनी जे सांगितले ना त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करणार याहून चावटी करूच नका. घ्या रे आत्मसुख आणि उघडा ज्ञानदृष्टी. याहून चावटी आत्मसुख कशाला म्हणतात? कशाशी खातात पत्ताच नाही. गुरुजी डोक्यातून गेलेत, पोरांचं कसं व्हायचं मलाच नाही कळत. बाप पतंग बेटा घोडा, अरे आपण ज्यादा नाही लेकिन थोडा थोडा. माझ्या संतांनी सोपा मार्ग सांगितला. माणसाच्या शरीराला आले, माणसाचा देह मिळालाय ना, कशासाठी मिळाला? देवेतीला भजना गो म्हणतात. भजना म्हणजे पखवती जमा करायच्या, टाळ जमा करायचे ना, रात्रभर लोकांना झोपा येऊ द्यायचे नाही, त्याला म्हणतात का भजन? भजन चालले उफराटी, कोण जाणे खरे खोटे. भजन सांगितलं जपा जपणे उलट प्राणाचा, पण तेथेही मनाचा. कशासाठी सांगितलं ते भजन? अरे तू मनुष्य जन्माला आलास, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. ज्या आत्मतत्वाच्या योगाने तुझं चाललेलं आहे, चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी तो हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण. तो तुझ्या हृदयामध्ये आहे आणि त्या हृदयात असलेल्या त्या आत्म्याचा साक्षात्कार करून घे. आत्मसाक्षात्कार हा वेदांताचा सिद्धांत आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ पाया तो आहे. तुमच्याकडे लग्न झाल्यावर संसार होतो का बिगर लग्नाचा संसार चाललाय? लग्न झाल्यावर ना संसार. आमच्याकडे तर तसंच चाललंय भाऊ. लग्न झालं नाही, पोरगा मुलगी पोराकडे राहते आणि 2-4 दिवस झाले, 4 महिने 6 महिने हाकून देतात. कळलं का तुम्हाला? इथं आम्हाला विचार करणं आहे. जो हृदयात असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याला जर ओळखलं नाही तर जन्मा येऊन काय केले किंवा मुद्दळ गमावलं. जाने तुला पैदा केला, जाने तुला पैदा केला,
पैदा केला त्याशी नाही ओळखिला. हा, मन जाणे पापा आणि माय जाणे बाळाच्या बापा. बरोबर आहे? असंच आहे ना. हा, माझा बाप कोण आहे? गावातले 2-4 जण बाबा आले एक दिवस म्हणे आम्ही तुझे बाप आहेत. तर मी आपलं खोटं कसा म्हणू बुवा? मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 4-5 जण होती ती. आम्ही तुझे बाप आहेत 5 जण. आता मी कोणाला विचारू? कोण मला विश्वासाने सांगेल आणि खरं सांगेल? हा, बरोबर ना? आईच सांगेल ना. मग आईला विचारावं ना. या 5 जणातला माझा बाप कोण आहे? हा, हा तुझा बाप. वा वा वा, बरोबर ना? हा, फैसला झाला ना. कोणी पण उठेल मला देव सांगेल आणि मानू. आम्ही विचारणार आमच्या आईला आणि आमची आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायने सांगितलं ओम नमोची आज्ञा वेद ग्रंथी पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तेव्हा तुझी स्वसंवेद्या म्हणजे काय? स्वसंवेद्या म्हणजे काय? डालबाती. स्वसंवेद्या म्हणजे जो स्वतःच आणि स्वतःला स्वतःच जाणणारा जो आहे त्याचं नाव आहे देव. आणि त्या देवाला म्हणतात आत्मा. आत्मा परम प्रिय हरी त्याच्या कीर्तीचा हर्ष भारी. नाथ बाबा म्हणतात सपाये अभ्यंतरी हरी प्रगटे चुकल्या माय पुता संकटी बहुकाले झाली एकाकी भेटी तेने ओरडे घालून मिठी तेवी उठी पुटी अनुवार रुदान परमात्म्याशी आलिंगन. संत कृपा झाली ना का मग घडतंय. आता आमच्यावर कृपा फक्त बुवांचीच आहे. आणि मी नेहमी सांगतोय बाबा संतांच्या नादी लागायचं. बुवांच्या संतन के संग लागले भाऊ पुढे या. इथे या नाही समोर या. या समोर म्हटलं ना या. हा, कीर्तन म्हटलं का नुसता गर्दा पाहिजे. गर्दा है ना. आता बघा तुम्ही मंडळी जी बसलेली आहात ना तुमच्या मुलं बोलता येत आणि ही जी मंडळी आहेत ना यांच्या मुलं बोला हा उभं राहता येत. मी नेहमी सांगतो पक्वत वादक म्हणजे कीर्तनकाराचा नवरा. तो जर नीट असला तर बरोबर नाही तर मग म्हातारा नवरा जीवाला आधार. कळलं का? आणि हे जे मंडळी आहेत ना हे भाया आहेत कोणी धीर आहेत वहिनीच्या पाठीमाग. हा ते काय कौरव थोडीच आहेत. हा वहिनीची साडी ओढायला. कळलं का तुम्हाला? हे पांडव आहेत बरं की नाही. आणि म्हणून द्वारकेचा राणा पांडवाखरी आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ज्ञानोबारायने सांगितलं बाकी सगळं राहिलं तर चालेल. सगळं राहिलं तर चालेल बाबा पण तू कोण आहेस? तू आलाय कुठून? तुला करायचं काय आणि तुला जायची कुठं? ह्या 4 प्रश्नाची उत्तरं शोधून घे. आलाशी कुठून या जाशी कवडी निठाया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. ह्या सगळ्यातून झमेल्यातून तू बाहेर पड आणि बाहेर पडण्यासाठी तुला मिळालेली ही संधी आहे शेवटची संधी. शेवटची संधी. मोक्षमेला पाठी आम्हाशी होईल ऐशे जे म्हणतील ती अति मूर्ख.
अरे की नाही? बऱ्याच एक जण मला म्हणे आता ना आपण परमार्थ केला ना चांगला तर पुढचा जन्म चांगला मिळेल. आपल्या बापाने ठेवला हा? पुढचा जन्म चांगला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे हा मनुष्य जन्म शेवटचा आहे. त्याच्यानंतर जर चुकलं, जड भरत राजा हरणीगर भी गेला घाला तो घातला वासिनेने, तो काय शिंदेबुवा सारखा चटपट्या काहीतरी काय म्हणतात त्याला चाटा मारणारा बुवा होता का रे? जड भरत राजा चाटा मारणारा होता. आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, पण शेवटच्या वेळेला वासना शिल्लक राहिली. हरणाचे ध्यान लागलं, हरणी गर्भाला गेला, 184 मिळून भटकला, परत आला. आपण पण तसंच आहे. आपलं कुचंबू गावाला टाळ वाजवले, भजन केलं, 5-25 पारायणे केलेले, मोठे बुवा झालो का? इथून बोलायला काय नाही लागत बाबा. त्यांनी भांडार खोलून दिलंय, त्यांच्या जीवर पोट भरणं चाललंय, पण त्यांना खापर नाही मिळू दिलं, खापर. आणि त्यांच्या झोलीमध्ये खापर टाकणारे आम्हीच, आमच्याच पूर्वज, आमच्याच भाऊबंद, त्यांनीच त्यांना नाडलंय. आज सुद्धा संतांना मानच नाही देवा. आज नकली संतांचा सुखसुखाट आहे. या पण आमच्या पाया होईल तुमचं कल्याण. माणसं संत झालेत, माणसं संत झालेत. माणूस संत आहे का? माणूस संत नाही, पण माणसामध्ये संत आहे. माणूस संत नाही, पण माणसामध्ये संत आहे. कोण संत आहे? मृदुंगवादक. भरत महाराज मृदुंगवादक आहेत का? म्हणजे माणसाला म्हणतात का मृदुंगवादक? तुमच्याकडे काय रीते? माणसाला म्हणतात का? माणूस जर मृदुंगवादक असताना भरत महाराज बरोबर नाही वाजत, राहू बसा तुम्ही. भरत महाराज माणूस मृदुंगमणी आहे. त्या मृदुंग वाजवण्याचं जे ज्ञान आहे ना, त्याचं नाव मृदुंगमणी आहे. वकिलाचं ज्याला ज्ञान आहे त्याला वकील ही पदवी आहे. मेडिकल सायन्सची ज्यांनी पदवी घेतलेली आहे त्याला डॉक्टर ही पदवी आहे. त्याला डॉक्टर म्हटलं जातं. आणि ज्याला मशीन मधला फॉल्ट कळतो त्याला फिटर म्हटलं जातं. आता काय झालं माहितीये का? परमार्थामध्ये आहेत ना, जे हेल्पर आहेत ना, हेल्पर ते फिटर झालेत भाऊ. कोले बाबा बाबा परमार्थामध्ये काय झाले? ते हेल्पर आहेत ना, ते झाले फिटर. आणि त्याच्यामुळे आपले हाते ढिले राहिले, म्हणून परमार्थ कळत नाही आपल्याला. लई सोपी गोष्ट आहे. एकदा हे वारकरी असतात ना आपले, पंढरपूरला वगैरे जातात, असे चालाक ना, असे चालाक. तुम्हाला सांगतो बाबा, त्या एखादं नवीन पोरग आलं ना वारीला, म्हणजे 2-4 जण काय करतात, एकाची पिशवी त्याच्या अडकवतात, एकाची इकडे अडकवतात, एकाची डोक्यावर घेतात, देतात, आणि त्याला काय म्हणतात बरं का, पाया पडून तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ते मला एक भेटलं बाबा, म्हणजे लय वैताग देतात हो. पण वैताग देताना पाया पण पडतात आणि प्रमाण म्हणतात. त्याच्यामुळे संतांच्या प्रमाणामुळे गप्पा बसावं लागतं बरं का. मी म्हटलं आता परत आला ना पिशवी ठेवायला, आता कान पडायची धागण्याची आणि त्याच्या पाया पडायच्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कळलं का तुम्हाला? काय असतं माहितीये का? ज्यांना जन्मठेप झालेली असते, जे कैदी असतात जन्मठेपेची, ते 2-3 वर्षाची, ज्याला 2 महिन्याची, 3 महिन्याची, 15 दिवशी सजा ज्याला झाली, छुटपूट चोरी केलेला, तो पण त्या जेलमध्ये येतो. पण ही जन्मठेप झालेली आहेत ना, ओय गे पाय दाबून घेतात त्याच्याकडून. कोण? जन्मठेप ज्यांना झालेली ते त्याच्याकडून पाय दाबून घेतात. 2-3 महिन्याची सजा झाली ना, काय केलं? चोरी केले, दाब पाय. ते दाबतात पाय. आता खऱ्या अर्थानं तो 2-3 महिन्यात तो सुटेल. पण हे तसं आम्ही हे बरा पाय दाब रे, आम्ही जन्मठेप झालेले बरं का. आम्ही सुटणार नाही देवा. संत करोडे प्रबोध संत पार उतरले, समाज ह्या बाजूला आहे भवसागरामध्ये, आणि आमच्यासारख्या कीर्तनकार महाराज आणि गुरु मधल्या धारेत आहेत.
वाचत नाही कोण भाऊ. हा सांगितलंय वाचायचं असेल ना हो करणे को हरिनाम और डुबणे को विठाला विठाला विठाला. तरी सांगितलं तरी जमणार होती. आज काल आहे तरी ते उच्चारावे केले देवे गोकोळी. असो आपण आता इकडं वळू. बघा एक जीव आहे आणि एक शिव आहे. तुमच्याकडे जात ए बाई ए पोरीनो माझं चित्त विचलित करू नका बरं. इकडे बघा मी मुंबईशी आलोय आणि तुम्हाला सांगायला आलोय. तुम्ही गप्पा मारायचं काय घरी जा ना गप्पा मारायला. इथं गप्पा मारायची जागा आहे. आम्ही कुठे गेलो तरी आमच्या गप्पा संपतच नाही देवा. तुमच्याकडे जात असतं का जात कदा राहिली आता चिठ्ठी झाली पण आहे ना अजून जातं माहित आहे ना. पण माहित आहे ना जातं नाही तर मी पुढच्या वेळेला घेऊन येतो. ते जातं असते का बाबा त्या जात्याला किती तळे असतात. 2 तळे असतात. एक खालची तळी आणि एक वरची तळी. त्या जात्याला खुंट्या किती असतात. अरे 2 म्हणा नाही 1 म्हणा काहीतरी 1 म्हणा. तुम्हाला पक्का माहिती आणमान फटका मारून टाकायचं 1 बोलायचं म्हणजे ते तरी चुकलं तर 2 बोलायचं. जात्याला खुंटे 2. जात्याला खुंटे किती 2. एक वरच्या हो ना वरच्या तळीला असतो ना एक खुंटा आणि एक हा तो खालचा जो खुंटा आहे तो दिसत नाही. पण तो खुंटा जर नसला तर जात कळलं तुम्हाला. खालच्या तळीचा जर खुंटा नसला ना माय तर जात आणि वरचा जो खुंटा आहे हा त्या खुंट्याच्या डोक्यावर दगड हाणला जातो. खालचा जो खुंटा आहे त्याला शिव खुंटा म्हणतात आणि वरचा जो खुंटा आहे त्याला जीव खुंटा म्हणतात. वरच्या खुंट्याला दगड आहे बस नीट जा कामाला ये इकडं जा तिकडं. कोण आणतं त्या खुंट्याला कोण आणते. सगुण गुण वैभव आणि सगुण गुणमयी माया आली कोलाठी. मायेला माया म्हणते त्या खुंट्याला बर का. जीव जन्माला आला परेशान माये मुलं आहे बरे ना. हा म्हणून तू कोवाराय म्हटले सांभाळी सांभाळी आपली ही माया. अरे आम्हा शिका भयाभीत केले सत्य तू विठ्ठला. आणि ते जाते ना देवा ते जात फिरवत असताना सुंदर माझे जाते ग फिरते बहुते जाते ग फिरते बहुते.
जीवडी पण सांगतात ना कोणाच्या खेळात मध्ये घुसू नये. बरं की नाही? हो सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके ओव्याचा काऊ कौतुके तू ये रे बा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावून काची बोलते गे तू ये रे बा. जातेवरच्या ओव्या राहिल्या नाही जात्यावाली राहिली नाही. बरं की नाही? हा आता फक्त जाते ग माहेरा, बाई बाई, जाते ग माहेरा, बाई बाई, जाते ग माहेराला, 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 बाई बाई, जाते ग बाई बाई जाते ग माय. आपण एवढंच घ्यायचं पुढचं नाही बोलायचं. ते माहेराला जाण्याचं भक्ताचं लक्षण झालं. हे मी फक्त सुनेचं सांगत होतो. 4 दिवस आली का चालली माहेराला, 4 दिवस आली का चालली माहेराला, ते म्हणायचं होतं मला. असं ते जात आहे ना ते जात फिरवत असताना बघा असं फिरत ते आणि त्या फिरत असताना त्या जात्यामध्ये जेवढे ओरले गेलेले बैलांवर तेवढ्याचा पीठ होऊन बाहेर पडते. पीठ होऊन कबीर महाराजांनी बघितलं ते जाते फिरत असताना हा बाबा डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांचे. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए दो पाटन के बीच में साबुत बचाना को. कबीर महाराज रडायला लागले. या 2 पाट्याच्या मध्ये कोणीही साबूत राहिलेला नाही. त्या म्हातारीनं ते जाते फिरवलं बरं का. त्याच्यानंतर म्हातारी अजून हुशार बाई. हो दळण झालं संपून झालं. परत त्या म्हातारी ती तळी उचलली आणि त्या खुंट्याच्या कडेला बाकी राहिले होते ना बाबा आमच्यासारखे शिकाऊ बिंद्रीचे त्यांना असे फिरवले. पिशिंग सात चुरा केला. हो कबीर महाराज बोलतात राहिले होते कुठं आमच्यासारखे ते पण गेले. ती जात उचललं त्या म्हातारीनं आणि जाऊन भिंतीला असं लावून ठेवलं. कबीर महाराज गपचूप गेले घरामध्ये आणि ते जात खोललं बरं का. अवकाळे बाबा ते जात खोललं बरं का. हा आणि खोलल्याच्या नंतर बघितलं त्या खुंट्याला जे 2-3 दाणे लागून होते ना बाबा ते वाचले बरं का. अरे चलते तो चक्की चलन दे तू काहे को रोए लगा रे किल से तो बाल लबा का होए. विठाला गरज नाही कबीरा बरं का. तू फक्त काय कर माहिती का. किती पण जात चालू दे बरं का. दिवस आणि रात्र हे पाटे आहेत त्या तळीचे जात्याचे. दिवसाने मेला तो रात्रीने मेला तो दिवस. दोघांच्या मध्ये पिसून जाणार सगळे. आणि मग त्या जात्यातून जे वाचले ते फक्त तुम्ही इथं बसलेले बरं का. बाकीचे नाही वाचणार. हा जे भगवंताच्या नामाला धरून आहेत म्हणून सांगितलंय. मी सद्गुरूकडे गेलो मनुष्य जन्माचं सार्थक झालं माझ्या. ज्या दिवशी सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवलं बोध दिला मज सांगाते बोध दिला मज सांगाते मार्ग दिला गीत
हे ज्याला कळलं त्याचा काकडा पेटला, नाही तर बाकी फक्त वातच पेटली. कळलं तुम्हाला? काकड्याचे अभंग म्हणत भक्तीची परिसीमा. काकडा ज्याला कळाला त्याचं कोणीही वाकडं करू शकत. कळलं तुम्हाला? काकड्यावाली मंडळी हुशार असतात बरं का. पण काकडं ते करायला जास्त असतं ज्यांना काकडाच माहित नाही. बरं का? हो, विचार करायचे फक्त. सद्गुरूची ज्या दिवशी कृपा झाली, जोवरी सद्गुरू नाथू हाता न ठेविला हातू, तोवरी निवांत केवी होय. अर्जुना, जोपर्यंत सद्गुरूनं आपल्या माथ्यावर हात ठेवला नाही तोपर्यंत निवांतपणा नाही. आम्ही केलेत ना गुरु. एक करते गुरु गुरु भोवती भारू शिष्य. गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे दे. सांगितलंय लय गोंधळ देवा. तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर बिगर गुरुचं मरू नये. मी इथे बरेच वेळा बोललोय बाबा, बिगर लग्नाचं मेलं तर चालतं, पण बिगर गुरुचं मरू नये. मेल्याच्या नंतर बाबा लग्न करता येतं, आमच्याकडे करतात. मशानभूमीमध्ये नेऊन त्या रुईच्या झाडाबरोबर त्याचं लग्न लावतात. म्हणजे लग्न मेल्याच्या नंतर बाबा करता येतं, बरोबर आहे का? पण माल मेल्याच्या नंतर नाही घालता येत. कळलं का? तुम्हाला सांगू, ते अंडे फंडे लोक जे खातात ना, अंडे फंडे माहिती ना, ती कोंबडी काय खाते माहिती तुम्हाला? ते म्हाताऱ्याला जो कप झालेला असतो ना, टाकला कोंबडी लगेच होता टिक 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 टिक. दुसरं किडे मकोडे नको ती घाण, ते खाते, विंचू खाते, सगळं खाते. आणि तीच कोंबडी ज्या वेळेला अंड देते, त्या अंड्यामध्ये ते सफेद अंडा असतं ना वरती, त्याच्या आतमध्ये पिवळं असतं. हे सगळं मटेरियल त्याच्यात जाऊन बसतं आणि हे म्हणतात वा क्या बात क्या बात, विठाला विठाला. मटन मच्छी दारू, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. हे सगळं जे खाणं पिणं आहे ना, हे जे जिभेनं पाणी पितात, जिभेनं कुत्री, वाघ, लांडगे, बरोबर आहे, यांचं खाणं आहे ते. आपण ओठाने पाणी पितो आणि आपला आहार जो आहे तो शाकाहार आहे. आणि तुम्हाला सांगतो, जे लोक मटण मच्छी खात नाही ते जास्त जगतात आणि जे खातात ते लवकर म्हातारे झालेले दिसतात. बघा तुम्ही. विठाला विठाला ज्या दिवशी आम्हाला सद्गुरूचा बोध झाला त्याच दिवशी सांगितले, ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन आत्मयाला बोलूच नाही. ज्या दिवशी सद्गुरूचा हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. हो, तुकोबराय म्हणतात, लावोनिया हात गुरवाणीला सांगितली चिंता. काही चिंता करायची गरज नाही, बरं की नाही? तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. पण आपण भारच घालीत नाही. भार घालतो का आपण? नाही. आमचं सगळं आहे ना खोटं खोटं चाललंय. अंगाला ताप, देवा तो आमचा. अंगाचा गेला ताप, देवा आम्ही तुझ्या बापाचा बाप. आमचं हे आहे. म्हणून या ठिकाणी
आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालं. ह्या मनुष्य शरीरामध्ये बघ ना, जे आत आहे ना, ते आत आहे त्याला शोधायचे, त्याला शोधायचे आणि त्याचा शोध घ्यायचे. आहे मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे, हा विचार पहिला झाला पाहिजे. सांगितलंय बरं का, गुरु करावा बलकट, ताकदवान पाहिजे गुरु. त्याचे धरावे, प्रश्न विचारावे, दोन, आधी मी कोण आणि मग देव कोण. आमचं सगळं चंबू गाबाळ देवाकडे चाललंय बरं की नाही. देवाला शोधायचंय का? भगवंत सांगता अरे मी नसे ऐसा कवना ठावाशी, मी नाही एवढी सुद्धा रिकामी जागा नाही बाबा. पण प्राणी यांचे दैव कैसे न देखती माते, कसं दैव यांचे मलाच पाहत नाही. काय बघतात? कोले महाराज पाहतात, कडबाबांना पाहतात, कोले बाबांना पाहतात. बघा ना, आपण काय पाहतो? काळं पाहतो, गोरं पाहतो, उंच पाहतो, ठेमणं पाहतो. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना भूते अनेक आहे, त्यांची स्वभाव वेगवेगळे आहे, त्यांची उंची वेगळी आहे, त्यांचा कलर वेगळा आहे, त्यांचं वागणं वेगळं आहे. पण त्या वेगवेगळ्या फंदामध्ये न पडता त्यांना एक रूपतेनं पहा, तर तू माझ्याकडे येशील. नाहीतर भेदभावान जर पाशील, करोडो जन्म जरी तुझे गेले, तू माझ्याकडे येणार नाही. मग आपल्याला देवाकडे जायचं का भलतीकडे जायचं हे आपण ठरवायचं बरं का. म्हणून सांगितलंय आज काला आहे, आपल्या जीवनामधली काळवा काळव काढून टाकायची आणि काला करायचा. बघा, काला म्हणजे जीव शिवाचा खिचडी काला जीव. बघा, उठा उठी अभिमान, जाय आयशे स्थळ कोण, ते या पंढरीशी घळे, खळा पाझर रोकडे. आणि पुढे जाऊन सांगता तुका म्हणे काळा कोठे अभेद, अभेद अभेद भ्रम, भेदा भेदा